The people from our society speak a lot of that news, and our Parvati Kaku brought a bucket and ran up to the terrace. Then we asked them, then they said that, "Aha, ते चंद्रावरती पाणी आल्याचं कळालंय आणि आज पौर्णिमा आहे ना, अख्खा चंद्र आपल्या बिल्डिंगच्या डोक्यावरच आहे, तो पडलंच पाणी तर घेते बादली भरून." See, this is our Parvati Kaku. When they come to know that there was water on the moon, they brought a bucket. But I will tell you, the water from the moon didn't fall down. But after listening Parvati Kaku, some all women also came up to the terrace and stood looking like this. But just now I will tell you, the water from the moon didn't fall down. The Navashak from our land was very intelligent. They came in our land and said that, "आता तुम्ही पाण्याची मुळीच काळजी करू नका, कारण आम्ही बरं का, आम्ही आमदार साहेबांना सांगून डायरेक्ट चंद्रावरूनच पाण्याची पाईपलाईन आणणार आहोत." बरं, इतक्या वरतून पाणी येणार म्हणजे किती फोर्सने येणार बघा. इतक्या वरतून पाणी येणार म्हणजे किती स्वच्छ, थंड आणि निर्मल. आता तुम्ही विचाराल, थंड का? तर चंद्र रात्रीचा चुकवतो ना, त्याच्यामुळे त्याच्यावरचं पाणीही थंडच राहतं. माझ्या बंधू बहिणींनो, प्रॉब्लेम फक्त दोनच आहेत. एक म्हणजे पाण्याची पाईपलाईन फक्त रात्रीच सुरू होणार, कारण चंद्र तेव्हाच फिरतो. आणि दुसरा म्हणजे ग्रहणाच्या दिवशी पाईपलाईन बंद ठेवली जाईल, कारण चंद्रच तेव्हा रजेवर असतो. Then there was question by वायके आजी. ग्रहणाच्या दिवशी काय करायचं? समजा चंद्राला ग्रहण लागलं, मग काय? Then the काका, घोटाळा करणारे घोटवार काका who lives in our society tell that आकाशातून जाणारे पाईपलाईन विमानात अडथळे आले तर देशाचं नुकसान. अय्यो, असं काहीही नको. Then someone stand up and said that, "ए टकल्या, गप्प बस." Then the kaku who lives next to our house said to his husband that, "अहो, ती चंद्रावरून पाण्याची पाईपलाईन येणार आहे ना, मग आपण एक काम करायचं का, ती मधीतूनच म्हणून आपल्या घराकडे वळवली तर कसं म्हणताय?" आणि ह्या सगळ्या तर न्यूटन नावाच्या मित्राने तर कमालच केली. आता तुम्ही विचाराल, न्यूटन का? तर न्यूटनचं खरं नाव राहुल आहे, पण ते सायंटिस्ट डोक्याचं. अहो झिप्रो, म्हणून त्याला सगळे न्यूटन म्हणतात, बाकी काय नाही. सो दिस न्यूटन मेड द चांद्रयान फॉर गोइंग ऑन मून. देन आय ऑल्सो टोल्ड माय फादर, "पप्पा, आपण पण जाऊया ना चंद्रावर." देन माय मदर ऑल्सो टोल्ड, खरंच जर पाणी असेल ना चंद्रावरती तर जाऊन राहूयाच, उकाळाने गरमीचा ताप नाही, काही नाही. देन माय फादर रिप्लाय ऑन दॅट, "मी गेलो होतो चौकशी करायला, पण ते चंद्रावरती पाणी आल्याचं कळल्यावर तिथल्या पण जमिनींचे भाव वाढले. अहो, काय नाही तर झोपड्या पण बांधून राहायचं ठरवलं. जरी आपण गेलो ना तरी आपल्याला सुद्धा एका सोसायटीत 1 रूम किचन घेऊनच राहावं लागेल. बोला, जायचं का?" हे सगळं ऐकल्यावर आम्ही सगळे गिरमुसलेच झालो आणि सगळे जाऊन खिडकीत बसून एकटाक चंद्राकडे पाहत राहिलो. पण जसं मी म्हटलं तसं चंद्रावरचं पाणी काय खाली पडलं नाही, पण आजकालची पाणी टंचाई पाहून आमच्याच डोळ्यातून पाणी आलं. थँक्यू.